हाय फ्रेंड्स, वेलकम टू सान्वीज किचन. तर आज मी तुम्हाला प्रॉन्स पुलाव दाखवणार आहे. तर इथे मी प्रॉन्स क्लीन करून घेतलेले आहेत. इथे हिरवं वाटण, कांदा टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. तर एक पातेलं घेतलेलं आहे. इथे मी शॉर्ट ग्रेन राईस घेतलेला आहे. तुम्ही आयदर जिरा कोलम किंवा वाडा कोलम कुठलाही घेऊ शकता. तर पातेलं गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मी. आता या तेलावरती आपल्याला कांदा जो आहे परतून घ्यायचा आहे. तर साधारण मी 3 कांदे घेतले होते, तर ते चॉप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला परतून घ्यायचे आहेत ते. आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालूया. तर 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे. नंतर थोडे खडे मसाले घालायचे आहेत. तेजपत्ता, लवंग, नंतर दालचिनी आणि थोडंसं चक्री फूल तुम्ही घालू शकता. तर ते परतून घ्यायचं आहे. इथे क्रश केलेलं आलं लसूण मी घातलेलं आहे. तर चांगलं ठेचल्यामुळे छान त्याचं फ्रेग्रन्स येतो आणि छान एनहॅन्स होते टेस्ट. तर क्रश करून तुम्हाला घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर मी इथे साधारण 3 टोमॅटो घेतले होते मीडियम साईजचे. तर ते चॉप करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते परतून घ्यायचं आहेत. तर आता आपण हे परतून घेऊया. आणि टोमॅटो आणि कांदा थोडा शिजला की बघा आपल्याला थोडंसं साईडला करायचं आहे आणि मध्ये जे तेल येतं त्याच्यावरती आपल्याला आपले मसाले घालायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण 1/2 टीस्पून हळद घालणार आहोत. नंतर 1 टीस्पून आपण लाल तिखट, तर हे मी घरगुती लाल तिखट आहे ते घातलेलं आहे. नंतर 1 टीस्पून आपल्याला जिरा पावडर, 1 टीस्पून धणे पावडर घालायची आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतून झालं की याच्यामध्ये हिरवं वाटण घालूया. याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे. तर त्याचं वाटण हे मी केलं होतं, तर तेही आपण याच्यामध्ये घालूया. आणि आपल्याला हे मसाले जे आहेत हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तर आता या स्टेपमध्ये तुम्हाला प्रॉन्स घालायचे आहेत, जे आपण क्लीन करून ठेवले होते. तर माझं थोडं स्किप झालं याच्यामध्ये, तर मी डिरेक्टली याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. तर प्रॉन्स आधी घातले तर ते लवकर शिजतात आणि मग ते रबरासारखे होतात. म्हणून मी प्रिफर करेन की नंतर घालायचे. तर आपल्याला तांदूळ जो आहे ह्या मसाल्यामध्ये छानपैकी असा परतून घ्यायचा आहे. आणि मग आपण याच्यामध्ये प्रॉन्स घालूया. तर आता हे तांदूळ जे आहेत हे मी परतून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर तुम्ही पाण्याऐवजी नारळाचं दूधही घालू शकता. जनरली कोळंबी भात जो करतात त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालतात, पण आता मी इथे स्किप केलेलं आहे. इथे मी पाण्याचाच वापर केलेला आहे. तर जेवढे तांदूळ घेतले आहेत त्याचे दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याची क्वांटिटी थोडी ॲडजस्ट करायची आहे. आणि थोडीशी टेस्ट जी आहे भात घातल्यावर, तांदूळ घातल्यावर थोडं पाणी जे आहे हे सॉल्टी असायला पाहिजे, म्हणजे तुमचा भात जो आहे तो व्यवस्थित छान टेस्टी होतो. तर याच्यामध्ये आता मी प्रॉन्स घातलेले आहेत आणि मस्त याला उकळी आणायची आहे आपल्याला. उकळी आली की आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि 15 मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे. तर बघा असं सुंदर टेस्टी 1 पॉट मील आहे ही. आणि प्रॉन्स पुलाव आपला रेडी झालेला आहे. तुम्ही गार्निशवरती कोथिंबीरीने करू शकता आणि साईडला तुम्ही ग्रीन सॅलड देऊ शकता. तर खूप टेस्टी लागतो. नक्की ट्राय करा आणि होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल. आणखी अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सान्वीज किचन इंडियन अँड फ्युजनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत तुमच्या नेहमीच्या सान्वीज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.